नवे दर 5% आणि 18% करण्यात येणार। ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार। मुंबई, ठाणे, नाशिक, कल्याण, डोंबिवलीसह नाशिक महापालिकेवर ठाकरे बंधूंची सत्ता येणार। संजय राऊतांकडून युतीची पुष्टी। ठाकरे बंधूंनी एकतरी महापालिका जिंकून दाखवावी, फक्त तोंडाच्या वाफा घालून काही उपयोग नाही, मंत्री गिरीश महाजनांनी डिवचलं। बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या पॅनलच्या विरोधात भाजपचा सहकार समृद्धी पॅनल निवडणूक लढणार। मुख्यमंत्री फडणवीसांचे 2 शिलेदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर मैदानात। मंत्री भरत गोगावलेंकडून रायगड जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीच्या ठिकाणी ध्वजारोहण, तर गोगावले ग्रामपंचायतीच्याच लेव्हलचे संजय राऊतांचा खोचक टोला। जिल्ह्याचं असो किंवा ग्रामपंचायतीचं ते ध्वजारोहणच असतं, मात्र संजय राऊतांच्या नशिबी ध्वजारोहण करणं नाही। भरत गोगावलेंकडून टीकेला प्रत्युत्तर। लाईटचे खांब उभे करताना काही शहाण्यांनी नटबोल्टच चोरून नेले, त्या चोरट्यांवर मकोका लावा, सोडू नका। उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले। अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस, माधान गावाला पुराचा वेढा, पुलावरून पाणी वाहत असल्यानं सोनोरी गावाचाही संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत। लातूर जिल्ह्यामध्ये पावसाचा हैदोस, तावरजा, तेरणा, मांजरा नदीला पूर, गावांना सतर्कतेचा इशारा, बंधाऱ्याचे दरवाजे वेळेवर न उघडल्यानं शेतकऱ्यांना फटका। दिल्लीमध्ये जेपी नड्डांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक, केंद्रीय मंत्री अमित शहांसोबत राजनाथ सिंह उपस्थित। उपराष्ट्रपती उमेदवार निवडीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती।